2025 मध्ये मोबाईल व्हिडिओ एडिटिंग ॲप कोणता आहे? कारण सर्व व्हिडिओ एडिटर 3D आणि मोशन ग्राफिक्सचा उपयोग करत आहेत. मार्केटमध्ये मोबाईल व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी खूप सारे ॲप आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे फीचरसुद्धा अपडेट झालेले आहेत. आणि तुम्ही जर 2025 मध्ये AIचा उपयोग करून व्हिडिओ बनवत नसाल तर तुमचा व्हिडिओ एकदम सिंपल आणि बोरिंग वाटेल आणि यूट्यूबवर तुम्ही सगळ्यात मागे राहाल. जर तुम्हाला नसेल समजत की ॲडव्हान्स व्हिडिओ एडिटिंग कशी करायची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला एक परफेक्ट सोल्युशन आणि इम्प्रूव्हमेंट बघायला भेटेल की कोणत्या टाईपच्या व्हिडिओसाठी कोणता ॲप बेस्ट आहे आणि लास्टला मी कोणत्या ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग करतो ते पण सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोणत्या ॲपमध्ये बेस्ट व्हिडिओ एडिटिंग होऊ शकते. कारण मला 3-4 वर्षाचा अनुभव आहे की कोणत्या ॲपमध्ये बेस्ट व्हिडिओ एडिटिंग होऊ शकते आणि कोणत्या ॲपमध्ये नाही. जर तुम्ही 2025 मध्ये VN ॲपमध्ये व्हिडिओ एडिटिंग करणार असाल तर याविषयी विचार करणं सोडून द्या. या ॲपमध्ये खूप सारे कमी फीचर्स अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्ही नवनवीन गोष्टी क्रिएट करू शकत नाही. जितके पण ट्रान्झॅक्शन भेटतात ते पूर्णपणे जुने झालेले आहेत. यामध्ये एक असा बेकार फीचर्स आहे, जर तुम्ही फेसलेस व्हिडिओ बनवत असाल तर क्रिएट करू शकत नाही, कारण यामध्ये फक्त तुम्ही 5 ओव्हरले यूज करू शकता, जे की फेसलेस व्हिडिओसाठी खूप कमी आहेत. जर तुम्ही फेसलेस व्हिडिओ एडिट करत असाल तर त्यामध्ये पहिलं व्हॉइस ओव्हर इम्पोर्ट करावे लागते आणि हा फीचर्स इतका बेकार आहे की यामध्ये पहिलं आपल्याला व्हिडिओ क्लिप इम्पोर्ट करावी लागते आणि नंतर व्हॉइस ओव्हर. यामध्ये 5 मिनिटाचा फेसलेस व्हिडिओ एडिट करायचा असेल तर 5 मिनिटाच्याच व्हिडिओ क्लिप इम्पोर्ट करावे लागतील. यामुळे फेसलेस व्हिडिओ एडिट करणं पॉसिबल नाही. यामध्ये फायदा एक आहे, ते एकदम फ्री आहे, कोणत्याही प्रकारचं वॉटरमार्क नाही आणि 4K मध्ये व्हिडिओ इम्पोर्ट करू शकतो आणि यामध्ये की फ्रेमिंग थोडी चांगली आहे. माझ्या हिशोबाने यापेक्षा इनशॉट थोडा चांगला आहे. यामध्ये काही नवीन फीचर्स आपल्याला बघायला भेटतात. यामध्ये आपण व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकतो. यामध्ये ॲडव्हान्स लेवलचं इफेक्टसुद्धा भेटतात. यामध्ये आपल्याला एक स्टिकरचं ऑप्शन भेटते. त्यामध्ये खूप सारे लोगो PNG आपल्याला व्हिडिओमध्ये यूज करू शकतो. काही गोष्टींमध्ये ठीक आहे, परंतु काही गोष्टी VN ॲपसारख्याच आहेत. यामध्ये 4 पेक्षा जास्त लेयर ॲड करू शकत नाही आणि जास्त तर ॲनिमेशन पेड आहेत, त्यासाठी आपल्याला विकत घ्यावे लागतात. या ॲपपेक्षा मार्केटमध्ये काही दुसरे ॲप अवेलेबल आहेत, तर मग विकत का घ्यायचे? तसं तर VN ॲपमध्ये सुद्धा चांगली एडिटिंग करू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला फेसकॅम व्हिडिओ बनवावे लागतील आणि यामध्ये प्रोफेशनल कलर ग्रेडिंगसुद्धा करू शकतो. ओके, यानंतर आपण तिसऱ्या ॲपबद्दल सांगणार आहोत. त्याचं नाव आहे काइनमास्टर. तर काइनमास्टरचं नाव घेतल्यानं बोर होऊ नका. हे ॲप बिलकुलही बोरिंग नाही. या ॲपमध्ये खूप सारे इफेक्ट अवेलेबल आहेत की मार्केटमध्ये कोणत्याही ॲपमध्ये नाहीत आणि यामध्ये टाईम टू टाईम अपडेटसुद्धा बघायला भेटतात. यामध्ये असे काही फीचर्स अवेलेबल आहेत की तुम्ही आरामात एक फेसलेस व्हिडिओ बनवू शकता. यामध्ये अनलिमिटेड लेअरचा सपोर्ट आपल्याला बघायला भेटतो. पहिलं जे 2 ॲपबद्दल सांगितले त्यामध्ये भेटत नाही आणि लँडस्केप मोड असल्याने यामध्ये व्हिडिओ एडिटिंगसाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. यामध्ये तुम्ही तुमचे इफेक्ट स्टोअर करून ठेवू शकता. यामध्ये खूप सारे ट्रान्झॅक्शन, मोशन ग्राफिक्स, टेम्पलेट आणि खूप साऱ्या नवनवीन गोष्टी ज्यामुळे तुम्ही PC लेवल व्हिडिओ एडिटिंग करू शकता. परंतु मित्रांनो, हा ॲप विकत घ्यावा लागतो. हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत. परंतु या लिस्टमध्ये कोणतं ॲप बेस्ट आहे ते पहिलं बघूयात. मी ज्या ॲपमध्ये या चॅनलचे व्हिडिओ बनवतो ते ॲप म्हणजे CapCut. याचा अर्थ असा नाही की हा ॲप एकदम परफेक्ट आहे. या ॲपमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेवढे पण इफेक्ट आणि ॲनिमेशन आहेत त्यासाठी इंटरनेटची गरज लागते. ॲपमध्ये असं नाही की कोणत्याही ॲनिमेशन पटकन डाउनलोड करून पुन्हा आपण बिना इंटरनेट वापर करू शकतो. त्यासाठी आपल्याला डाटा ऑन करावाच लागतो आणि काही वेळा डाटा ऑन असूनसुद्धा ओपन होत नाहीत. त्यासाठी आपल्याला पुन्हा VPN कनेक्ट करावे लागते आणि मध्येच जर आपल्याला काही मटेरियल डाउनलोड करायचे असेल तर VPN डिस्कनेक्ट करावे लागते. यामध्ये तुम्ही प्रोफेशनल एडिटिंग करू शकता. यामध्ये खूप सारे टेक्स्ट इफेक्ट, साऊंड इफेक्ट, ट्रान्झॅक्शन, व्हिडिओ स्टेबलायझेशन, BG रिमूव्ह, मास्किंग, खूप सारे फीचर्स मिळतात. हे सर्व वापरून तुम्ही प्रोफेशनल एडिटिंग करू शकता. जर तुम्हाला CapCutवर VPN कनेक्ट करून परवडत असेल तर तुम्ही एडिटिंग करू शकता. परंतु पुढचा जो ॲप आहे त्यापुढे CapCut काहीच नाही, तर त्याचं नाव आहे Filmora. ओके, तर Filmora ॲपमध्ये लेटेस्ट अपडेट आला आहे की पूर्ण मार्केट गाजवले आहे. मागील ॲपमध्ये जे फीचर्स आहेत ते सर्व या ॲपमध्ये आहेत, परंतु या ॲपमध्ये काही असे फीचर्स ॲड झाले आहेत की काही तासाचं काम एका मिनिटात होऊ शकते. साधं तुम्ही एक प्रॉम्प्ट देऊन पूर्ण स्क्रिप्ट लिहू शकता, एक फोटो जनरेट करू शकता, एक व्हिडिओ जनरेट करू शकता. म्हणजेच मित्रांनो, AIचे जे फीचर्स आहेत ते सर्व फीचर्स या Filmoraमध्ये ॲड झालेले आहेत. परंतु मित्रांनो, हे एक परफेक्ट व्हिडिओ एडिटिंग ॲप असतं, परंतु यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत.
यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत, परंतु हे ॲप विकत घ्यावे लागतात. या ॲपमध्ये जे फ्रीचे फीचर्स आहेत त्यांनी आपलं काम पूर्ण होत नाही. तुम्ही म्हणाल की अगोदरच्या लिस्टमध्ये सुद्धा पेड ॲप आहेत, त्यांचं नाव का नाही घेतलं? परंतु पहिले जे ॲप आहेत त्यामध्ये काही ना काही जुगाड करून ते ॲप वापरता येतात आणि त्यामध्ये ठीकठाक फीचर्स पण भेटतात. ओके, तर अजूनही आपला व्हिडिओ संपला नाही. मार्केटमध्ये अजून एक बेस्ट ॲप आहे, त्यामध्ये 3D व्हिडिओ एडिटिंग, ॲडव्हान्स लेवल की फ्रेमिंग, मोशन ग्राफिक करू शकतो. खरं तर सांगायचं म्हटलं तर पीसीमध्ये जे आफ्टर इफेक्टची टक्कर हे ॲप देऊ शकते आणि याच कारणामुळे काही लोकांकडे पीसी असूनही या ॲपकडे वळतात. ते ॲप म्हणजे अलाइट मोशन. परंतु या ॲपचा ड्रॉबॅक असा आहे की या ॲपमध्ये पूर्ण व्हिडिओ एडिट करू शकत नाही. हे ॲप खूप लॅग होते, परंतु 3D ॲनिमेशन आपण जबरदस्त करू शकतो. ओके, तर मी व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर सांगितले होते की माझ्या व्हिडिओ एडिटिंग ॲप प्रोसेसबद्दल तुम्हाला मी नक्की सांगेन. तर मित्रांनो, LumaFusion आणि CapCut या 2 ॲपमध्ये मी व्हिडिओ एडिट करतो. यामध्ये व्हिडिओ कट, ट्रान्झॅक्शन, इफेक्ट यूज करतो आणि अलाइट मोशनमध्ये ॲनिमेशन क्रिएट करतो. तर मग निवडा 2025 मध्ये आपला व्हिडिओ एडिटिंग ॲप आणि यूट्यूबवर नक्की ग्रो करा. तर भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.